सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी मैत्रेय बुद्ध विहार, संविधान नगर, कोले हिल्स परिसर, जळगाव येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या वतीने धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो। आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त भावना या प्रसंगी आपणा सर्वांच्या प्रती मी व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या मैत्रेय बुद्ध विहार, संविधान नगर, कोले हिल्स या परिसरामध्ये, या विहाराच्या परिसरामध्ये मला वाटतं दुसऱ्यांदा आपली सर्वांची भेट होत आहे। कारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आमच्या बडग्याई परिवारांकडून माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने खीरदानीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं। तेव्हा एक आपणा सर्वांना भेटण्याची, आपणा सर्वांसोबत संवाद साधण्याची एक संधी निर्माण झाली होती। आता पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या जे परिवर्तन आहे, कारण तेव्हा आलो तर फक्त हा परिसर होता। आज सुंदर असं छोटेखाने का होईना, परंतु सुंदर असं बुद्ध विहार आपण निर्माण केलं। बुद्धाचं रूपसुद्धा, बाबासाहेबांचं रूपसुद्धा आपल्या विहारामध्ये प्रतिष्ठापित आपण केलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी सुद्धा मला वाटतं 19 मे हा कार्यक्रम आपण तारीख नियोजित केली होती। आमचं श्रावणेर शिबिर असल्यामुळे आमचे अरुण बागुल जे अत्यंत सातत्याने त्याच्या संपर्कामध्ये होते, त्यांची फार इच्छा होती, परंतु श्रावणेर शिबिर असल्यामुळे आणि जवळपास 60-65 मुलं आपल्याकडे 10 दिवसासाठी त्यांनी श्रावणेर शिबिर घेतल्यामुळे ते आम्हाला जमलं नाही आणि त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी येता आलं नाही। परंतु आज आपल्यासोबत संवाद साधण्याची एक संधी पुन्हा निर्माण झाली। या प्रसंगी आपल्या
अजिंठा सोसायटीमधून आमचे जेतवन बुद्धविहाराचे श्रद्धासंपन्न उपासक बाबूराव वाघसाहेब सुद्धा हजर आहेत. आमचे तासखेडकर सर सुद्धा उपस्थित आहेत. आमच्या बडग्या आणि संपूर्णच आपण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका उपस्थित आहात. खरं तर या कार्यक्रमाच्या देशनेचं किंवा कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा जो उद्देश आहे, तर तो उद्देश फार प्रामाणिक आहे, निर्मळ आहे आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला कुठेतरी आपण गतिमान केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण कुठेतरी समोर नेण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे, हा त्यामागचा एक उद्देश आहे. आता या महिन्यामध्ये मला वाटतं आजची 30 तारीख आहे, उद्यापासून 1 तारीख, येत्या 22 तारखेला बौद्ध संस्कृतीला अनुसरून 2600 वर्षापूर्वी भगवंताला जे ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान भगवंताने स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या पंचवर्गीय शिष्यांना जे काही परिवर्जक भगवंताचे होते त्यांना देशना दिली आणि त्यानंतर हळूहळू भगवंताने आपला जो धम्मरथ आहे, धम्मचक्र आहे, तर ते गतिमान केलेलं आहे. आणि आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा भगवंताने स्वतः पहिला वर्षावास रसीपतन मृगदाय वनामध्ये म्हणजे सारनाथ या ठिकाणी केला आहे. स्वतः भगवंताने वर्षावास केला. पंचवर्गीय परिवर्जक भगवंताच्या सानिध्यामध्ये होते आणि 3 महिन्यापर्यंत भगवंताने वेगवेगळ्या विषयावरती पंचवर्गीय परिवर्जकांना पहिल्या वर्षावासामध्ये भगवंताने उपदेश दिले आणि त्यानंतर सातत्याने ही जी परिक्रमा भगवंताने निर्माण केली धम्मदेशनेची किंवा धम्मदेशना इतरांना सुद्धा सांगावी, समजावी, या मागे भगवंताने भिक्खू संघाची निर्मिती केली आणि सातत्याने काही कारण भगवंताच्या काळामध्ये घडल्या गेले. कारण पूर्वी फार पाऊस पडायचा, आता तशा प्रकारचा पाऊस पडत नाही. 2-2 दिवस, 4-4 दिवस, 8-8 दिवस पूर्वी पाऊस पडायचा आणि त्यामुळे भिक्खू संघ चारिका करत असे, भिक्षाटन करत असे लोक भोजनासाठी. तर त्यामुळे पाऊस असल्यामुळे भिक्षाटनाला अडचणी येत असत, लोक पेरणी करत असत, लोकांच्या शेतामधून भिक्खू संघाला जावं लागत असे. त्यामुळे छोटे मोठे जंतू कीटक मृत्यूला प्राप्त होत असत. काही प्रसंगी नदी नाल्यांना पार करून जावं लागत असे. काही भिक्खूंना पोहण्याची कला अवगत नसल्यामुळे ते वाहून सुद्धा जात असत. म्हणजे असे अनेक छोटे मोठे प्रसंग भगवंताच्या काळामध्ये घडले आणि जैन संस्कृती बुद्ध संस्कृतीच्या अगोदर असल्या कारणाने चातुर्मास परंपरा ही त्यांच्यामध्ये होती आणि चातुर्मास परंपरा त्यांच्यामध्ये असल्या कारणाने राजे लोकांनी, राजा बिंबिसार असेल, राजा प्रशिंत असेल, यांनी भगवंताला सुद्धा विनंती केली की भगवान, जसं अन्य धर्मगुरू एका ठिकाणी राहतात, लोकांना उपदेश करतात, त्यांना पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून देतात, तसं भिक्खू संघाने सुद्धा एका ठिकाणी राहावं असे भगवान आम्ही याचना करतो. आणि तेव्हापासून ती परंपरा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर उद्देश हा आहे की या परिसरामध्ये म्हणजे संपूर्ण आपला हे जळगाव परिसर असेल, गेल्या 3-4 वर्षापासून म्हणजे 3-4 वर्षावास मी केले. सुरुवातीला गेंदालाल मिल्ला माझा वर्षावास झाला, त्यानंतर पंचशील सोसायटीमध्ये आमच्या आई सातत्याने येत असत, तिथे सुद्धा वर्षावास झाला. आमचे बाबूराव वाघ यांच्या संपर्कामधून त्यांच्या प्रयत्नाने 2 वर्षापूर्वी अजिंठा हाऊसिंग सोसायटीमध्ये जेतवन बुद्धविहारामध्ये वर्षावास झाला. शिवाजीनगरमध्ये सातत्याने आमचं जाणं येणं असतं आणि एकंदरीत उद्देश हा आहे. चोखामेळा आपलं म्हणजे जळगाव शहरामधील मोठं विहार आहे, प्रमुख विहार आहे आणि त्या विहारामध्ये सातत्याने दर संडेला भंतेजी सुगतजी महास्तवीर हे उपोषण शिबिरांचं ते कार्यक्रम राबवत असत. तर त्याही निमित्ताने चोखामेळामध्ये सुद्धा अनेक देशना आपल्या झालेल्या आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की ही जी धम्म चळवळ आहे, ही धम्म चळवळ आपल्याला गतिमान करायची आहे. आणि धम्म चळवळ गतिमान कशी होऊ शकते, धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा होऊ शकतो, तर सर्वात मोठं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं जर माध्यम कोणतं असेल तर ते म्हणजे वर्षावासाचं हे माध्यम आहे. कारण वर्षावासामध्ये भगवंताने सांगितल्याप्रमाणे जसं निसर्ग असतो, म्हणजे भगवंताचा धम्म हा नैसर्गिक आहे. भगवंताचा म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म एका वृक्षाखाली झाला, त्यांना ज्ञानप्राप्त सुद्धा एका वृक्षाखाली झालं, त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा एका वृक्षाखाली झालं. आणि त्यामुळे निसर्ग आणि बुद्ध यांचं जे नातं आहे ते अत्यंत घनिष्ठ आहे. जर आपण त्रिपिटक साहित्याचं जर अध्ययन केला, अभ्यास केला,
तर या निसर्गामधल्या अनेक प्रकारच्या उपमा भगवंताने दिल्या आहे. म्हणजे नद्या नाल्यांच्या भगवंतांनी उपमा दिल्या, पर्वतांच्या भगवंतांनी उपमा दिल्या, ढगांच्या भगवंतांनी उपमा दिल्या, झाडांच्या भगवंतांनी उपमा दिल्या, फुलांच्या भगवंतांनी उपमा दिल्या, अनेक प्रकारच्या उपमा भगवंताने दिल्या. आणि त्या उपमेच्या द्वारा लोकांना भगवंताने आपला धम्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण एखादा सिद्धांत जो कठीण आहे, अवघड आहे समजण्यासाठी, तर त्या सिद्धांताला जर समजून घ्यायचं असेल तर रूपक देणे, दृष्टांत देणे, उपमा देणे, जातक कथा सांगणे हे बौद्ध साहित्यांचं नवांग पद्धतीने भगवंताने उपदेश दिलेला आहे. नव पद्धतीने भगवंताचा तो उपदेश आहे. आपल्या चॅनलवरती यावरती मी नक्कीच धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करेल की नव अंगाने भगवंताने उपदेश दिला. त्यामध्ये सुत्ता आहे, त्यामध्ये गेय आहे, त्यामध्ये जातक कथा आहेत, असे अनेक प्रकारचे भगवंताने वेगवेगळ्या अंगाने उपदेश दिलेले आहेत. तर वर्षावासाचा हा जो कालावधी असतो, हा वर्षावासाचा कालावधी अत्यंत पवित्र असतो. जसं अन्य धर्म बांधव आपल्या धर्माचं अनुसरण करण्यासाठी, धर्माचं आचरण करण्यासाठी सातत्याने एक विशिष्ट प्रकारच्या कालावधीमध्ये धर्माचं आचरण करतात, तसं बौद्ध संस्कृतीमध्ये सुद्धा या वर्षावासाच्या कालावधीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे यासाठी का निसर्गामध्ये प्रसन्नता असते, आनंद असतो, वातावरण चांगल्या प्रकारचं असते आणि मनुष्याचं मन आणि निसर्ग म्हणजे निसर्गामध्ये असणारी प्रसन्नता ही मनुष्याच्या मनाला प्रसन्न करण्यासाठी सहाय्यक ठरणारी असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण या कालावधीमध्ये कुशल कर्म करत असतो, पुण्यकर्म करत असतो. आणि त्यामुळे वर्षावासाचा हा जो काही पिरियड आहे, म्हणजे वर्षावासाचा हा जो कालावधी आहे, अन्य देशामध्ये जर तुम्ही कधी बाहेर देशामध्ये गेलात किंवा आता यूट्यूब उपलब्ध आहे, बाहेर देशामध्ये जर तुम्ही उत्सव बघितले की वर्षावासाच्या कालावधीमध्ये कशा प्रकारचे उत्सव असतात, तर आपल्याला लक्षामध्ये येईल की किती मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने ते लोक अशा प्रकारचे उत्सव संपन्न करतात. परंतु भारतामध्ये बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. गेल्या मधल्या काळामध्ये म्हणजे जवळपास 700-750 वर्षापर्यंत हा भगवंताचा सद्धम्म या भारत देशामधून पूर्णपणे नष्ट झाला होता, लयास गेला होता. कारण क्रांती आणि प्रतिक्रांती हा निसर्गाचा नियम आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर मग बाबासाहेबांनी धम्म दिला जवळपास आता आपल्याला 1956 पासून आज 2025 म्हणजे चालू आहे. एवढ्या कालावधीमध्ये धम्माचं अनुसरण करणारे अनेक लोक निर्माण झाले, उपोषणशील पालन करणारे लोक निर्माण झाले, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करणारे लोक निर्माण झाले. तर हे आपण कशासाठी केलं पाहिजे, का केलं पाहिजे, हा करण्यामागचा उद्देश का आहे, तर हे सातत्याने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे धम्म आचरण, धम्म अनुसरण करणं अत्यंत गरजेचं आहे. बौद्ध धम्माची बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली, तर बौद्ध धम्माची दीक्षा देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की आता फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार करणे किंवा एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करणे हे सहज आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे. हे प्रवाहाच्या विरुद्ध असं कार्य आहे. ज्याप्रमाणे हजारो लोकांना घेऊन जाणारा एखादा नावाडी आहे, जो जहाज चालवणारा आहे, नाव चालवणारा आहे, त्या नावाड्याची जी जबाबदारी असते की पलीकडच्या तीरापर्यंत त्या लोकांना मी सुरक्षितपणे घेऊन गेलो पाहिजे, त्याची ती फार मोठी जबाबदारी असते. अगदी त्या नावाड्याप्रमाणे माझी सुद्धा जबाबदारी आहे. मी तुम्हाला बौद्ध धर्माचा जो स्वीकार करत आहे आणि बौद्ध धर्माची मी तुम्हाला दीक्षा देत आहे, तरी फार मोठी आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे तुम्ही या जबाबदारीला पेललं पाहिजे, या जबाबदारीला तुम्ही खांद्यावरती घेतलं पाहिजे. कारण तुम्ही जर या जबाबदारीला पेललं नाही, खांद्यावरती तुम्ही घेतलं नाही, तर तुमची येणारी जी पिढी आहे, तुमच्या पिढीचा योग्य प्रकारे उद्धार होणार नाही. तुमची येणारी जी पिढी आहे ती सुखपूर्वक जीवन जगणार नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना, स्वीकार केल्यानंतर दोन प्रवाहाने तुम्ही आचरण नाही केलं पाहिजे. म्हणजे दोन मार्गाने तुम्ही आचरण नाही केलं पाहिजे, ज्याला प्रवाह भगवंत बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की जसं गढूळ पाण्याचा प्रवाह असेल आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह असेल, स्वच्छ पाण्याचा प्रवाह आणि गढूळ पाण्याचा प्रवाह हा एकाच दिशेने जर वाहत असेल तर त्याचा काही उपयोग होणार
नाही आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा हांडाभर स्वच्छ पाणी आहे आणि अगदी एक ग्लासभर किंवा एक कपभर किंवा 2-4 थेंब जरी आपण ते गढूळ पाण्याचे त्या स्वच्छ पाण्यामध्ये जर टाकले तर त्या गढूळ पाण्यामध्ये एवढी म्हणजे तीव्रता आहे किंवा एवढी शक्ती आहे की हांडाभर पाण्याला सुद्धा ते गढूळ करू शकते. अगदी तशाच प्रमाणे बौद्ध धम्म हा अगदी परिशुद्ध आहे, हा निर्मळ आहे, स्वच्छ आहे. आणि या बौद्ध धम्माच्या या पवित्र सद्धम्माचं अनुसरण करत असताना जर तुम्ही रूढी असतील, परंपरा असतील, कर्मकांड असेल, ईश्वर असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, अशा प्रकारच्या रूढी आणि परंपरेला अनुसरून जर तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही शुद्ध स्वरूपामध्ये धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. मग धम्माचं अनुसरण करणे म्हणजे काय? बौद्ध धम्म म्हणजे फार असं कठीण नाही आहे किंवा अनेक लोक सांगताना असं म्हणतात की फारच कठीण आहे आणि आम्ही ते कसं करू, कसं आचरण करावं. भगवंत असे म्हणतात की कारण भगवंताचा धम्म हा अत्यंत सोपा साधा सिद्धांत आहे सर्वच लोकांसाठी. या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व जर अशा प्रकारचा विचार करत असेल की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, कारण आपण जे जीवन जगतो तर प्रत्येक मनुष्याची मानसिक इच्छा अशी असते की मी सुखपूर्वक जीवन जगलो पाहिजे. असं कोणाला वाटतं का की माझ्या जीवनामध्ये दुःख आलं पाहिजे, मी फारच दुःखी असलो पाहिजे, मी फारच बेचैन असलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये फारच संकट आले पाहिजे, असं कोणालाही वाटत नाही. मग तुम्ही बौद्ध लोक आहात म्हणजे तुम्हाला तसं वाटत नाही आणि अन्य लोकांना तसं वाटतं असं आहे का? बिलकुल नाही आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्वाला असं वाटतं की मी खूप सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की जर सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी त्या सुखपूर्वक मार्गाचं सुद्धा आपण अनुसरण केलं पाहिजे. जर सुखपूर्वक मार्गाचं आपण अनुसरण जर करत नसेल, एखादा पदार्थ गोड आहे असं जर मला कोणी सांगितलं की हा पदार्थ फारच गोड आहे, फारच गोड आहे, फारच गोड आहे आणि मी जर तो खाल्लाच नाही तर तो गोड आहे का, तिखट आहे का, तुरट आहे मला समजणार आहे का? किंवा तुम्हाला समजणार आहे का? नाही समजणार आहे. तो पदार्थ गोड आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला ते खावं लागेल. जर तुम्ही तो खाल्ला तर तुम्हाला तो कळेल की गोड आहे किंवा आंबट आहे किंवा तुरट आहे. अगदी तशाच प्रकारे बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण केल्यानंतर, आचरण केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होते याची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर त्याचं आपलं आचरण करावं लागेल, त्याचं आपल्याला अनुसरण करावं लागेल. कारण आचरण जर केलं, अनुसरण जर केलं तर त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कारण बघा, सिद्धार्थ गौतमाने राजमहल सोडला. हिवाळ्यासाठी, उन्हाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी 3 महाल होते. पायामध्ये सोन्याची पादत्राणे होते. हजारो स्त्रिया मनोरंजन करण्यासाठी होत्या. ऐक ना, तरुण स्त्रिया होत्या, मध्यम स्त्रिया होत्या, वृद्ध स्त्रिया होत्या, केवळ मनोरंजन करण्यासाठी. आणि या सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा कंटाळा आल्यामुळे किंवा भौतिक सुख किंवा या भौतिक सुखामुळे मनुष्य काय सुखाला प्राप्त होऊ शकत नाही याचं ज्ञान त्यांना झाल्यामुळे, कारण असं म्हटलं आहे, भगवंत असे म्हणतात जशी अग्नी आहे त्या अग्नीमध्ये जर आपण कितीही लाकडं टाकले, अग्नी शांत होऊ शकतो का? तुम्ही कितीही लाकडं टाका, या सृष्टीमध्ये असणारे संपूर्ण लाकडं त्या अग्नीमध्ये जरी टाकले तर ती अग्नी काही शांत होणार नाही. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगत असताना ज्या काही भौतिक सुख संपदा आहे तर त्या भौतिक सुख संपदा कायमस्वरूपी आपल्याला सुख देऊ शकत नाही. आणि आध्यात्मिक सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर भगवंत असे म्हणतात की त्या मार्गाचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग अनुसरण तर करायचं आहे. मग अनुसरण करण्यासाठी काय असलं पाहिजे? तर अनुसरण करण्यासाठी श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा म्हणजे विश्वास. म्हणजे ज्या मार्गाचं आपण अनुसरण करतो त्या मार्गाच्या प्रती जर आपल्यामध्ये श्रद्धा असेल तर त्या मार्गाचं आपण अनुसरण करू शकतो. त्या मार्गाच्या प्रती जर श्रद्धाच नसेल तर त्या मार्गाचं कसं काय आपण अनुसरण करणार आहे? आणि पहिली आणि महत्त्वपूर्ण जर अंग कोणतं असेल तर 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धाय तरती ओघंग अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे श्रद्धा जर तुमची असेल, आता श्रद्धा म्हणजे काय? अगदी साधा सोपा भगवंताने त्याचा अर्थ सांगितला. श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे विश्वास, म्हणजे एखाद्या गोष्टीवरती विश्वास आहे
आता जसं पंचशिलाचं आचरण केल्यामुळे मला सुख प्राप्त होते, हा जर तुमच्यावरती विश्वास असेल तर तुम्ही त्याचं अनुसरण करू शकता, पालन करू शकता. आणि त्यामुळे श्रद्धा म्हणजे विश्वास. मग श्रद्धेचं लक्षण काय आहे? मिलिंद प्रश्नामध्ये सांगताना जेव्हा बनते नागसेन राजा मिलिंदाला समजावून सांगतो की श्रद्धेचं लक्षण काय आहे, कारण उपमा अत्यंत महत्वपूर्ण आहे. असं म्हटलं आहे, एक चतुरंगी सेनेसह आपला राजा दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी जातो आणि आक्रमण करण्यासाठी गेल्यानंतर त्याला जाताना एक नदी नाला ओढा लागतो आणि संपूर्ण सैन्य पलीकडे गेल्यानंतर राजा आपल्या सेवकाला असा आदेश देतो की मला पाणी प्यायचं आहे. तो विचार करतो की पाणी तर अत्यंत घाण आहे, राजाने तर आदेश दिला आहे, पाणी तर त्याला पाजायचं आहे. पण तो हुशार असतो, बुद्धिवान असतो. तो लगेच पाणी घेतो आणि त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी त्या पाण्यामध्ये त्रुटी टाकतो. आणि त्रुटीचं कार्य काय? स्वच्छ करणे. पाण्यामध्ये घाण असेल तर ती स्वच्छ करणे त्याचं काम आहे. तो पाण्यामध्ये त्रुटी टाकतो आणि त्रुटी टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये असणारी जी काय घाण आहे ती हळूहळू त्या बुडाशी जाते आणि पाणी स्वच्छ होत असते. भगवंत असे म्हणतात उपमा आहे. जसं पाण्याचं उदाहरण आहे, भगवंत असे म्हणतात पाणी म्हणजे आपलं चित्त, पाणी म्हणजे आपलं मन. त्या पाण्यामध्ये असणारी जी घाण आहे तर ती घाण म्हणजे आपल्या मनामध्ये असणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, ह्या सर्व प्रकारच्या विकाराला त्या पाण्यातील घाण असं म्हटलं आहे. आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी ज्याचा उपयोग केला आहे त्या त्रुटीचा, ती त्रुटी म्हणजे श्रद्धा आहे. ज्या पद्धतीने त्रुटी पाण्यातील घाण साफ करते, अगदी तशाच प्रकारे श्रद्धा आपल्या चित्तातील विकाराला नष्ट करत असते. आणि त्यामुळे श्रद्धा आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. मग श्रद्धा कोणाप्रती असावी? श्रद्धा कशाप्रती असावी? तर भगवंत असे म्हणतात की 3 रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. 3 रत्नावरती आपला विश्वास असला पाहिजे. मग 3 रत्नावर श्रद्धा म्हणजे काय? बुद्धावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, धम्मावरती आपली श्रद्धा असली पाहिजे आणि संघावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. या 3 रत्नावरती श्रद्धा असली पाहिजे. बुद्धावर श्रद्धा म्हणजे काय? बुद्धावर श्रद्धा म्हणजे ही जी आपल्याला विहारामध्ये जी मूर्ती दिसत आहे त्या मूर्तीवर जर आपली श्रद्धा आहे, त्या मूर्तीला आपण रोज असे हात जोडले, रोज आपण मेणबत्ती लावली, रोज आपण अगरबत्ती लावली, रोज आपण पुष्प ठेवले आणि असं म्हटलं की हे सिद्धार्थ गौतम, मी मूर्तीला पुष्प ठेवले, मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावली, माझं कल्याण झालं पाहिजे, असं जर आपण रोज म्हटलं तर तुमचं कल्याण होणार आहे का? बिलकुल होणार नाही आहे. कारण मूर्तीला तुम्ही रोजही पूजले म्हणजे मूर्तीला रोज पूजायचं, इकडं प्राण्यांची हिंसा करायची, मूर्तीला रोज पूजायचं, इकडं चोरी करायची, मूर्तीला रोज पूजायचं, इकडं अकुशल कर्म करायचं, इकडं मूर्तीला रोज पूजायचं, खोटं बोलायचं, निंदानास्ती करायची, चहाडी चुगली करायची, व्यर्थ बडबड करायचं, मूर्तीला पूजायचं, नशापतन करायचं, सुख लाभेल का? सुख लाभणार नाही आहे. आणि त्यामुळे बुद्धांवरती श्रद्धा म्हणजे बुद्धाची जी बोधी आहे, बुद्धत्वाचं जे ज्ञान आहे, बुद्धाच्या बोधीवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. मग बुद्धाच्या बोधीवरती श्रद्धा म्हणजे काय? तर भगवंताने जे ज्ञान प्राप्त केलं आहे ते ज्ञान माझ्या हिताचं आहे, माझ्या सुखाचा आहे, माझ्या कल्याणाचा आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये आपण धारण केली पाहिजे. अर्थात बुद्धावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. धम्मावरती श्रद्धा म्हणजे काय? तर भगवंताने सांगितलं जो धम्म आहे, पंचशिलाचा धम्म आहे, 4 आर्य सत्याचा धम्म आहे, प्रत्यक्षात सिद्धांत आहे आणि 84,000 भगवंताने उपदेश दिले आहे. या 84,000 उपदेशावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. कारण त्याचं मी अनुसरण केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त होणार आहे, अशी भावना ठेवणे, अर्थात त्या धम्मावरती आपली श्रद्धा आहे. आणि या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा जो समूह आहे, ज्याला संघ असं म्हटलं आहे, तर या संघावरती सुद्धा माझी श्रद्धा आहे. आता कधी कधी संघावरती श्रद्धा म्हणताना आपल्या मनामध्ये शंका कुशंका येते. तर आपण गाथेमध्ये नेहमी म्हणत असतो, एच संघा अतीताच, एच संघा अनागता, 55 ए संघा अहं वंदामी सबदा. बुद्ध धम्म संघ म्हणजे भगवंताच्या काळामध्ये जो असणारा संघ आहे त्या संघाची सुद्धा मी पूजा करतो, की ज्या संघामध्ये श्रोतापन्न होते, ज्या संघामध्ये अनागामी भिक्षू होते, ज्या संघामध्ये अनागामी फळ प्राप्त करणार होते, श्रोतापन्न असेल, सकृतागामी असेल, अनागामी असेल, अरंत असतील, प्रत्येक बुद्ध असतील आणि सम्यक संबुद्ध असतील,
अशा त्या भगवंताच्या काळातील संघाला मी वंदन करतो. वर्तमान काळामध्ये जे भिक्षू या मार्गावरती आरूढ आहेत, जे शिलाचं पालन करतात, जे की श्रोतापन्न असतील, सकृतागामी असतील, अनागामी असतील, कारण या संसारामध्ये जोपर्यंत अरहंत या संसारामध्ये आहे तोपर्यंत ही सृष्टी आहे. अरहंताशिवाय हे जग नाही आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. अरहंत म्हणजे शीलवान व्यक्ती, गुणवान व्यक्ती, ज्यांचे संपूर्ण चित्त, ज्यांचं संपूर्ण क्लेश पूर्णपणे नष्ट झाला आहे, अशा प्रकारच्या अरहंताशिवाय ही भूमी नाही आहे. मग वर्तमान काळामध्ये आणि भविष्यामध्ये जे काही बुद्ध उत्पन्न होतील, भविष्यामध्ये जे काही संघ उत्पन्न होईल, अशा प्रकारच्या संघावरती सातत्याने आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणजे तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. आणि चौथे रत्न म्हणजे बोधिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. बांधवांनो, बाबासाहेबांची तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा अत्यंत दृढ अशी होती. म्हणजे बाबासाहेबांची श्रद्धा, मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना अनेक लोक बाबासाहेबांना प्रश्न विचारत असतात की आपण बौद्ध धर्माकडे कधी वळालात, म्हणजे केव्हापासून बौद्ध धर्माचा आपल्याला आवड निर्माण झाली आहे. कारण जेव्हा बाबासाहेबांनी धर्म स्वीकारण्याची घोषणा केली येवला या ठिकाणी 1935ला, तर त्या ठिकाणी अनेक तेव्हापासून बाबासाहेबांना प्रश्न केले गेलेत की तुम्ही बौद्ध धर्माकडे कसे वळाले, बुद्ध तत्वज्ञानाकडे तुम्ही कसे वळाले. तर तेव्हा बाबासाहेब सांगताना सांगतात की मी आजच केवळ बौद्ध धर्माकडे, बौद्ध धर्माचं आचरण करतो असं नाही आहे. अगदी लहानपणापासून बालवयामध्ये केळुस्कर गुरुजींनी जे मला बुद्धाचं चरित्र दिलं, ते बुद्धाचं चरित्र मी जेव्हा वाचलं तेव्हापासून माझी तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा दृढ होत गेलेली आहे. आणि आस्थागत त्या श्रद्धेचा माझ्या मनामध्ये एक डोंगर निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आज घडीला मी सातत्याने धम्माचं अनुसरण करतो आहे. मी नेहमी सांगतो बघा की बाबासाहेबांची श्रद्धा कशी होती. बाबासाहेबांची श्रद्धा ढळमळीत नव्हती. बाबासाहेबांची श्रद्धा ही चंचल नव्हती. बाबासाहेबांची श्रद्धा ही बदलणारी नसते. ऐक ना, काळाला अनुसरून काही काही लोक बदलतात. आता आम्ही नेहमी प्रवास करतो, कधी कधी लोक बसमध्ये जाताना एखादं म्हणजे काही बघितलं गेलं की हात जोडतात असे, म्हणजे बसमधूनच त्यांना असं वाटतं की पावते काय. ऐक ना, कधी कधी जनावर जर रस्त्यानं चाललं लगेच लोक असा हात लावतात. ऐक ना, म्हणजे लोकांना असं वाटतं काहीतरी पावते. तर असं नाही आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये श्रद्धा व्यक्त करणे आणि त्या श्रद्धेला अनुसरून जीवन जगणे. बाबासाहेब असं म्हणतात की माझं सील एवढं मजबूत आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं. म्हणजे माझ्या सिलाबद्दल माझे मित्र, माझे सहकार तर माझी स्तुती करतीलच करतील, परंतु मला मानणारे शत्रू सुद्धा, माझे वैरी सुद्धा, वैरी म्हणजे हाडामासाचे वैरी नव्हे, तर बाबासाहेब असं म्हणतात की जे माझे वैचारिक वैरी आहे, म्हणजे माझ्या विचाराशी त्यांच्या विचाराशी जुळण होत नाही, अशा प्रकारचे वैचारिक जे वैरी आहे, तर ते सुद्धा माझ्या सिलाबद्दल कधी शंका कुशंका निर्माण करू शकत नाही. एवढी दृढ श्रद्धा बाबासाहेबांची तीन रत्नांच्या प्रती होती. मी नेहमी सांगतो, बाबासाहेब जेव्हा काठमांडूला गेले चौथ्या परिषदेसाठी, तर त्या धम्म परिषदेसाठी जात असताना बाबासाहेबांच्या सोबत बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब, ज्यांना सविता आंबेडकर असं आपण म्हणतो, त्या सुद्धा होत्या. बाळू कबीर होते, त्यांचे भाऊ होते. वराळे गुरुजी होते, बाबासाहेब होते आणि अन्य सहकारी बाबासाहेबांच्या सोबत त्या परिषदेला गेले होते. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा प्रसंग असं म्हटलं आहे. परिषद संपन्न झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही जर कधी काठमांडूला गेला असाल, टूर काढणारे उपासक कधी कधी लोकांना तिकडे घेऊन जातात, तर काठमांडूला पशुपतीनाथाचं म्हणजे अत्यंत प्राचीन असं एक मंदिर आहे. तर त्या मंदिराला सुद्धा काही लोक जातात आजही. आणि दुसऱ्या दिवशी मग नेपाळ टाइम्स मध्ये अशा प्रकारचं एक बातमी आली की बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे डॉक्टर B.R. आंबेडकर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी गेले का. कारण बाळू कबीर असतील, सविता आंबेडकर असतील, वराळे गुरुजी असतील, हे फिरण्यासाठी गेले किंवा वंदन करण्यासाठी गेले तो त्यांचा भाग असेल, पण त्या मंदिरामध्ये ते गेले. आणि जेव्हा पत्रकार बाबासाहेबांकडे येतात, बाबासाहेबांना विचारतात, तर तुम्ही म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, तर तुम्ही म्हणजे पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये त्यांचं वंदन करण्यासाठी गेले का. बाबासाहेब अत्यंत प्रसन्नतेने, अत्यंत हसमुख बाबासाहेब बघा कसे उत्तर देतात. नथी मे शरणंगयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. नथी मे शरणंगयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. नथी मे शरणंगयं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन
हो तुमे जय मंगलम. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही श्रद्धास्थान नाही आहे, असं ठामपणे बाबासाहेब त्या ठिकाणी पत्रकारांना सांगत असतात. किती श्रद्धा होती बाबासाहेबांची बघा, जे ठामपणे बाबासाहेब त्यांना सांगतात की जगामध्ये बुद्धाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही आहे, धम्माशिवाय नाही आहे आणि संघाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही आहे. अशी मजबूत श्रद्धा आपली तीन रत्नांच्या प्रती असली पाहिजे. कारण श्रद्धा जर असेल तर समोरील जे काही धम्म आहे, म्हणजे श्रद्धा म्हणजे पाया आहे. ज्याप्रमाणे बिल्डिंग निर्माण करण्यासाठी मजबूत पाया आपल्याला करावा लागतो, जर बिल्डिंगचा पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग आपण चांगल्या प्रकारची निर्माण करू शकतो. पण पाया जर मजबूत नसेल तर बिल्डिंग निर्माण होऊ शकते का? नाही होऊ शकत. अगदी श्रद्धेचा पाया मजबूत असला पाहिजे आणि श्रद्धेचा पाया जर मजबूत असेल तर 37 बोधीय पाक्ष धम्माची बिल्डिंग आपण योग्य प्रकारे निर्माण करू शकतो. श्रद्धेचा पाया जर मजबूत नसेल तर 37 बोधी पाक्ष धम्माची बिल्डिंग आपण योग्य प्रकारे निर्माण करू शकत नाही. 37 बोधी पाक्ष धम्म म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचा सार आहे. एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी श्रद्धेच्या बलाने 37 बोधी पाक्षीय धम्माचं अनुसरण करावं लागतं, आचरण करावं लागतं. तेव्हाच एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे सातत्याने तीन रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. विहारामध्ये येणे, सील धारण करणे, वंदना घेणे, वंदनेच्या प्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. कारण जोपर्यंत श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचं कार्य आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. सील पालन सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण सील पालनाशिवाय आपण कुठल्याही प्रकारे सुखाच्या मार्गाचं अनुसरण करू शकत नाही. प्रज्ञेचा अभ्यास करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. दान पुण्य करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना बघा बाबासाहेबांनी हा जो आपल्याला धम्म दिला आहे ही फार मोठी जबाबदारी आहे. एक उदाहरण म्हणून घेऊया आपण. जसं बघा 1956 ते 1925 म्हणजे किती वर्ष झाले? काउंट करा तुम्ही जे झाले असतील ते. 68 वर्ष झाले. म्हणजे 68 वर्षानंतर आपल्या या परिसरामध्ये आता विहार निर्माण झालं. किती वर्षानंतर? 68 वर्षानंतर आता विहार निर्माण झालं. म्हणजे केवळ आपलीच गोष्ट अशी नाही, असे अनेक अनेक विहार. आता कारण आम्ही बघा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, म्हणजे आम्ही बिलकुल एका ठिकाणी थांबत नाही. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही फिरत असतो. जसं बागुल सरांनी म्हणजे प्रस्ताविकेमध्ये प्रस्तावना करत असताना सांगितलं की बनतेंच्या तारखा 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने भेटत नाहीत. खरंच भेटत नाही. तुम्हाला सांगतो आता ऑक्टोबरच्या, नोव्हेंबरच्या तारखा अगदी म्हणजे आतापासून बुक झालेल्या आहे. का? कारण आम्ही सातत्याने फिरतो. 1.5 वर्ष झालं आम्ही म्हणजे उपासकांच्या दारातून नवीन गाडी 4 व्हीलर विकत घेतली. 1.5 वर्षामध्ये 65,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे. तुम्ही विचार करू शकता 1.5 वर्षात जर 65,000 किलोमीटर गाडी फिरू शकते तर आम्ही किती फिरतो. म्हणजे सातत्याने फिरत असतो. आम्ही खेड्यामध्ये जातो, पाड्यामध्ये जातो. आताच मी विचारलं आपल्या सुरडकर सरांना, म्हटलं माईक वगैरे आहे का नाही, तर ते म्हणत सगळी व्यवस्था आहे. म्हटलं माईक जर नसेल तर आपल्या गाडीतच माईक आहे. कारण आम्ही सोबतच घेऊन फिरतो सर्व. कारण खेड्यामध्ये पाड्यामध्ये व्यवस्था नसते. मग डायरेक्ट आपला माईक लावायचा आणि प्रवचन सुरू करायचं. म्हणजे अशा पद्धतीने. आणि हा सर्व जो काही परिणाम आहे तर यूट्यूब चॅनलचा परिणाम आहे. म्हणजे सोशल मीडिया बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचं असं कार्य करत आहे. म्हणजे लाखो लोक आपल्या यूट्यूबच्या म्हणजे प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा लाखो लोक घर बसल्या धम्मदेशना श्रवण करतात. कोरोनाच्या काळामध्ये काही काम नव्हतं, बोलायच्या सवयी असतात, प्रवचन करायच्या सवय असतात, कोणी विहारामध्ये येईना, आम्हाला कोणाच्या घरी जाता येईना. म्हणजे काय केलं पाहिजे तर यूट्यूबची ती कल्पना सुचली की बा अनेक महाराजांचे प्रवचन आहेत, अनेक लोकांचे भाषण आहेत, प्रवचन आहेत, मग आपण सुद्धा ते केलं पाहिजे. हा उद्देश त्या मागचा होता. आणि त्यामुळे बघा अत्यंत धम्म चळवळ ही गतिमान झालेली आहे. आणि त्यामुळे हा बाबासाहेबांचा धम्मरथ आपल्याला गतिमान करायचा आहे. त्या धम्मरथ गतिमान करताना बाबासाहेब असं म्हणतात ही धम्मरथाची 4 चाके आहेत. धम्मरथाची 4 चाके आहे. भिक्षू भिक्षुनी ही समोरचे 2 चाकं आहे आणि 2 चाकं उपासक आणि उपासिका आहे. ही धम्मरथाची 4 चाकं जर मजबूत असतील, 4 चाकं जर योग्य प्रकारचे असतील तर धम्मरथ चालू शकतो. जर एखादं चाक पंक्चर झालं
एखाद्या चाकात जर हवा नसेल तर गाडी काही चालू शकत नाही. आणि त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपासक भिक्षू जेवढा जबाबदार आहे, भिक्खुणी जेवढी जबाबदार आहे, किंवा जेवढं कार्यक्षम त्यांनी असायला पाहिजे, अगदी उपासकाने सुद्धा तेवढंच कार्यक्षम असायला पाहिजे. कारण उपासक जर कार्यक्षम नसतील, उपासक जर सक्रिय नसतील, उपासक जर सातत्याने धम्म कार्य करण्यासाठी समोर येत नसतील, तर भिक्षू मात्र काही करू शकत नाहीत. आम्ही काही करू शकत नाही. जर तुमचं सहकार्य नसेल, तुमचा सपोर्ट नसेल, तुमचं सहाय्य नसेल, तर आम्ही सुद्धा काही करू शकत नाही. आणि त्यामुळे धम्मरथाची 4 चाके ही अत्यंत मजबूत असली पाहिजे. बघा, बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धम्माचं अनुसरण करणे, कारण बाबासाहेब असं म्हणतात, राजकारणातून जेव्हा मी धर्म कार्याकडे आलो तर मला असं वाटत आहे की वाळवंटामधून मी हिरवळीकडे आलो आहे. म्हणजे राजकारणाला किंवा सामाजिक जे काही बाबासाहेबांनी राजकीय चळवळ केली त्याला एक प्रकारे वाळवंट असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. पण धम्म कार्याकडे जेव्हा बाबासाहेब असं म्हणतात मला हिरवळीमध्ये, म्हणजे त्याचं बाबासाहेबांना सांगण्यात तात्पर्य असं होतं की धम्माकडे मी आल्यानंतर माझ्या मनाला शांती लाभत आहे, मी समाधानी आहे किंवा मला सुख प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर धम्म मार्गाचं अनुसरण करणे अत्यंत गरजेचं आहे. कारण धम्म मार्गाचं जर आपण अनुसरण करत नसेल, धम्म मार्गाचं जर आपण आचरण करत नसेल, तर कुठल्याही प्रकारे सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे वर्षावासाचा हा कालावधी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सातत्याने 3 महिन्यापर्यंत धम्मदेशना होतात. गेल्या 2 वर्षापासून आम्ही, म्हणजे 2 वर्षाच्या पूर्वी या जळगाव शहरामध्ये 3-4 ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वर्षावास केले. लोकांमध्ये जागृती करण्याचा जे सातत्याने प्रयत्न असतो. आणि जळगावमध्ये म्हणजे जास्त ओढा मी यासाठी म्हणजे करतोय, कारण मी अनेक लोकांकडून असं ऐकलं, बाबासाहेबांच्या जीवन चरित्रामध्ये सुद्धा असं ऐकलं की धम्म कार्य म्हणजे जी धम्म चळवळ आहे, असं म्हणतात की बाबासाहेबांच्या सभेला सुद्धा, ते बाबासाहेबांची सभा सुद्धा कुठं पाचोड वाघसाहेब फैजपूरमध्ये ऐक ना, बाबासाहेबांच्या सभेला सुद्धा म्हणजे विरोध झाला होता. आणि बाबासाहेब म्हणजे तेव्हा असं म्हणतात की म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे धम्म मार्गाचं तुम्ही अनुसरण करू शकत नाही किंवा धम्माचं आचरण करू शकत नाही. बाबासाहेबांनी तसं वाक्य जरी म्हटलं असेल किंवा वक्तव्य जरी केलं असेल, तर त्या प्रसंगी बाबासाहेबांची जी तळमळ होती, बाबासाहेबांची म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर बाबासाहेब सातत्याने बौद्ध धम्माचं महत्व सांगण्यासाठी खेड्यापाड्यामध्ये जात असत. जिथे जिथे सभा असत तिथे तिथे बाबासाहेब जात असत. आणि ते कार्य म्हणजे जिथे ज्या परिसरामध्ये बाबासाहेबांसारख्या महापुरुषांच्या म्हणजे सभेला विरोध केला गेला, तर असं एक मनामध्ये संकल्प आला की आपण एक आव्हान ते स्वीकारावं आणि ते आव्हान स्वीकारावून आपण या परिसरामध्ये एक धम्माचं चांगल्या प्रकारचं कार्य करावं. आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपासक उपासिका आमच्या संपर्कामध्ये आहेत. आणि भविष्यामध्ये सुद्धा एक माझा संकल्प आहे, मी सातत्याने व्हिडिओमध्ये सुद्धा ते बोलून दाखवत असतो. आणि हे जे प्रवचन आहे, आता जरी तुम्ही 50-100 लोक इथे आहात, तर हे प्रवचन उद्या युट्यूबला, परवा युट्यूबला जाईल, आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलला लाखो लोक ते म्हणजे ऐकणार आहेत. आणि तो संकल्प मी सातत्याने बोलून दाखवतो की जळगाव जिल्ह्यामध्ये वाघसाहेबांनी आम्ही अनेक ठिकाणी 2-3 ठिकाणी जागा सुद्धा बघण्यासाठी गेलो. एक जागा आमच्या लक्षामध्ये सुद्धा आहे, परंतु त्या थोडंसं त्याला अवधी असल्या कारणाने भविष्यामध्ये असा एक संकल्प आपला की भविष्यामध्ये या भागामध्ये विशेष रूपाने खानदेशामध्ये एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं, की ज्या ट्रेनिंग सेंटर मधून चांगल्या प्रकारचे उपासक सुद्धा घडले पाहिजे, चांगल्या प्रकारच्या उपासिका सुद्धा घडल्या पाहिजे आणि चांगल्या प्रकारचे दर्जेदार ज्ञानी विद्वान पंडित भिक्खू सुद्धा निर्माण झाले पाहिजे. अशा प्रकारचा भविष्यामध्ये आपला एक मानस आहे. आणि हा मानस कशासाठी, तर बाबासाहेबांच्या प्रती अनंत उपकार आहे. हा जो देह सजला आहे किंवा हे जे सुखपूर्वक आपण जीवन जगत आहोत, तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान असीम पुण्याईमुळे हे सर्व काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे, ज्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जरी आपण समर्पित राहिलो तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराचे आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे सातत्याने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला मी काय देऊ शकतो, मी काय करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे.
कारण धम्म कार्य करणे हे एका व्यक्तीची जबाबदारी नाही आहे, किंवा धम्म कार्य एखादा व्यक्ती ज्ञानी आहे, विद्वान आहे, पंडित आहे आणि तोच करू शकतो असं जर त्याने विचार केला तर ते मात्र साफ चुकीचा आहे. असं जर विचार भगवंताने केला असता, मी तर आता बुद्ध आहे, कशाला भिक्खू संघाची निर्मिती करू, कशाने भगवंताला भिक्खू संघाची निर्मिती केली असती? कारण भगवंत असे म्हणतात, एक व्यक्ती कुठल्याही प्रकारची धम्म चळवळ करू शकत नाही. बाबासाहेब सुद्धा म्हणतात की एक व्यक्ती कधी धम्म चळवळ किंवा सामाजिक चळवळ किंवा कोणत्याही प्रकारची चळवळ, एक व्यक्ती किती ज्ञानी असेल, पंडित असेल, विद्वान असेल, एक व्यक्ती काहीही करू शकत नाही जोपर्यंत त्याला त्या समूहाला, जसं उदाहरण म्हणून समजून घ्या, जसं काल T20 वर्ल्ड कप होता, भारत जिंकला, तर त्यामध्ये नेमकी कोणाची भूमिका महत्वाची आहे हे आपण सांगू शकत नाही. कोणी म्हणते कोहलीने रन काढले म्हणून भारत जिंकला, कोणी म्हणते काय ते कोणतरी सूर्यकुमार आहे त्यानं कॅच घेतला म्हणून भारत जिंकला, कोणी म्हणते पाण्याने शेवटची ओव्हर चांगली टाकली म्हणून भारत जिंकला. असं एकानं झालं का? ते नाही झालं. सामूहिक रूपाने संपूर्ण टीमनं अत्यंत चांगल्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, मेहनतीने, जिद्दीने ते कार्य केल्यामुळे संपूर्ण टीम वर्कने त्या ठिकाणी तो कप जिंकलेला आहे. अगदी धम्म चळवळीमध्ये असंच आहे, सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा असंच आहे. सर्व लोक सारखे नसतात, काही लोक ज्ञानी असतात, काही लोक ज्ञानी नसतात, काही लोक दान देणारे असतात, काही लोक दान देणारे नसतात, काही लोक परिश्रम करणारे असतात पण दान देऊ शकत नाहीत, काही लोकांमध्ये वक्तृत्व कला असते, ते बोलू शकतात, लोकांना एकत्र करू शकतात, काही लोक भाषण करू शकतात. म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला असली पाहिजे आणि या सर्व प्रकारच्या कलाने, गुणाने सर्व लोक जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा धम्म चळवळ गतिमान होऊ शकते. एक व्यक्ती काही करू शकत नाही. परंतु शोकांतिका अशी आहे की लोकांना असं वाटतं की मीच करतो. भगवंत म्हणतात की मी, माझं आणि माझ्यासाठी याला सोडून द्या. मी आहे, मी माझ्यासाठी काय आहे, हे सर्व नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. हे जर शरीर माझं असतं तर डोक्याचे केस मी पांढरे होऊ दिले नसते. मी म्हटलं असतं नाही, हे माझे केस आहे, पांढरे नाही झाले पाहिजे, कारण माझे आहे ना, ते आहे का, ते डोक्याचे केस पांढरे होतात. आता भलेही ते काय लावतात, म्हणजे तो भाग वेगळा आहे की नाही, काय डाय लावतात, पिवळे निळे काळे करतात, तो भाग वेगळा आहे. पण ते आपलं आहे का? शरीर म्हातारं होणारच आहे, आपलं नाही आहे. डोळे आंधळे होणार आहे, कान बहिरे होणारच आहे, शरीर थकणारच आहे. का? कारण ते आपलं नाही आहे. मी, माझं आणि माझ्यासाठी म्हणणारा आपलं असं काही नसतं. मग लोक असं म्हणतात की मी असं आहे, मी असं केलं, मी तसं केलं. भाऊ, तू केलं तर ठीक आहे ना, तुला सपोर्ट केला म्हणून तर झालं, ऐक रे. तुला जर सपोर्ट केलं नसतं तर कसं काय झालं असतं? त्यामुळे एक व्यक्ती कधी कुठल्या प्रकारचं कार्य यशस्वीपणे करू शकत नाही. आपल्या समाजाला लागलेली बघा ही कीड आहे. मीच केलं म्हणतात, माझ्याचमुळे झालं म्हणतात, मी जर नसतो काहीच झालं नसतं म्हणतात. एकट्यानेच काय केलं असतं? काहीच केलं नसतं. जेव्हा त्या व्यक्तीला सपोर्ट केला जातो आणि त्यामुळे ते कार्य पूर्ण होत असते, आणि त्यामुळे विहारामध्ये येत असताना, धम्म कार्य करत असताना मी, माझं पद, माझी प्रतिष्ठा, माझी धनसंपत्ती, माझं सौंदर्य, हे सगळं आपण बाहेर ठेवलं पाहिजे. विहारामध्ये आलो, अहो बघा, भगवंताचं जीवनचरित्र आपण बघत असताना राजा प्रसेनजित भगवंताच्या समोर बसायचा, राजा बिंबिसार भगवंताच्या समोर बसायचा, माता विशाखा भगवंताच्या समोर बसायची, अनाथ पिंडक श्रेष्ठी भगवंताच्या समोर बसायचा. राजे लोक, श्रेष्ठी लोक, महाश्रेष्ठी लोक, अत्यंत सुंदर रूपान ज्या राण्या होत्या त्या भगवंताच्या समोर बसायच्या आणि धम्मदेशना श्रवण करत असत. कारण धम्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. धम्मदेशना भगवंत असे काही लोक श्रवण करू शकत नाहीत. कोणते लोक श्रवण करू शकत नाहीत? ज्या लोकांमध्ये ज्ञानाचा गर्व आहे, ज्ञानाचा गर्व, मला तर येत आहे, कोण बंदीचे धम्मबुद्धी बंदी, त्यांना काय, मला पण येते, ते काय सांगणार आहेत? ते जे सांगतात ते मला सगळंच पाठ आहे. ज्ञानाचा गर्व, ज्ञान सुख प्राप्त करण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग कशासाठी असतो? माझ्या स्वतःला मी सुखी बनवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग असतो. ज्ञानी मनुष्य गर्वाने जर फुगला असेल, एक भगवंताच्या काळामध्ये एक उदाहरण असंच आहे. पोटील नावाचे एक भिक्षू असतात, त्रिपिटकाचारी असतात. 500 भिक्षूंना ते शिकवत असतात, ट्रेनिंग देत असतात, आणि ट्रेनिंग देत असताना अत्यंत चांगल्या प्रकारे ते शिकवतात. त्यांनी शिकवलेले भिक्षू श्रोतापन्न होतात, सकृतागामी होतात, अनागामी होतात, अरंत होतात.
परंतु ते मात्र काहीच नव्हते, ना ते श्रोतापन्न होते, सकृतागामी होते, अनागामी काहीच नव्हते. आणि मग जेव्हा भगवंताचं ते वंदन करत तेव्हा भगवंत त्यांना म्हणायचे या तुच्छ पोटील या. त्याचं नाव पोटील होतं. भगवंत त्यांना म्हणायचे तुच्छ पोटील या. ते विचार करायचे मी त्रिपिटकाचार्य आहे, 500 भिक्षूंना मी रोज शिकवतो आणि भगवंत मला तुच्छ समजतात, तुच्छ म्हणतात. तुच्छ म्हणजे नीच, नीच म्हणजे हलके, अज्ञानी, अडाणी. त्या भाषेमध्ये म्हणजे आध्यात्मिक भाषेमध्ये अडाणी आहेत. तो विचार करायचा की मी 500 भिक्षूंना शिकवतो, भगवंत मला अडाणी समजतात, तुच्छ समजतात. मग ते चिंतन करतात. कधी कधी ज्ञानी लोक ज्ञानाचा गर्व असल्यामुळे त्या चिंतन करत नाहीत, पण शेवटी मात्र चिंतन करतात. आणि तो चिंतन करतो की मला भगवंत का म्हणतात, तुच्छ का म्हणतात, अडाणी का म्हणतात. आणि तो म्हणतो की अरे मी अनंत नसल्यामुळे भगवंत मला, कारण भगवंत असे म्हणतात म्हणजे गायी चारवणारा जो गोपी असतो, ऐक ना, गवळी गायी चारवणारा, जे दिवसभर तो गायी चारतो, दूध कोण खाते, दूध दुभते दुसरंच खात असतात. त्याचं दिवसभर गायी चारवण्याचं काम असते, दूध दुभतं मात्र दुसरेच खातात. अगदी भगवंत म्हणतात की तू फक्त शिकवतो, तुला त्याचा काही लाभ नाही आहे. आणि मग ते विचार करतात की मी सुद्धा अनंतपद प्राप्त केलं पाहिजे. बघा गर्व ज्ञानाचा हरण करण्यासाठी भगवंतांनी कसे उदाहरण दिले. आणि तो मग एका दुसऱ्या भिक्षूकडे जातो, त्यांना म्हणतो की म्हणते मला एखादं कर्मस्थान द्या. कर्मस्थान म्हणजे अधिष्ठान, एखाद्या गोष्टीवरती चित्त एकाग्र करण्यासाठी अधिष्ठान केलं जातं, त्याला कर्मस्थान म्हणतात. मला काहीतरी कर्मस्थान द्या. तर ते भिक्षू म्हणतात की म्हणते मी तर आपल्याकडूनच शिकलो, मी तुम्हाला काय सांगू, तुम्ही तर माझे गुरु आहात. ते म्हणते की नाही नाही मला काहीतरी कर्मस्थान द्या. ते देत नाहीत. दुसऱ्या भिक्षूकडे जातात, तिसऱ्या भिक्षूकडे, अगदी एक एक करता, कारण त्यांचा मान मर्दन त्यांना करायचा असतो. त्यांचा मान जो आहे मनामध्ये, मी माझं, मी विद्वान, मी ज्ञानी, मी पंडित, तर एकही भिक्षू त्यांना शिकवत नाही. शेवटी 7 वर्षाचे सुमन नावाचे श्रामणेर असतात, ते सुद्धा अरहंत असतात. त्यांच्याकडे ते जातात, त्यांना हात जोडतात, म्हणतात की म्हणते कृपा करून माझं आश्रयस्थान तुम्ही बना, माझं कर्मस्थान मला तुम्ही द्या. तर ते म्हणते म्हणतात की मी तर तुमच्याकडून शिकलो, मी तुम्हाला कसं काय कर्मस्थान देऊ, तुम्ही तर महाथेरव आहात, मी तर श्रामणेर आहे, मी तुम्हाला कसं कर्मस्थान देऊ. तर ते म्हणतात की म्हणते असं नका करू, माझी हानी नका करू, मला तुम्ही आधार द्या. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी जसं करतो, मी जसं सांगतो तसं तुम्ही करता का. तर ते म्हणतात हो तुम्ही जे सांगसाल ते मी करतो. पोटीलच्या अंगावरती लाख मोलाचं वस्त्र असते, कारण बोलणाराला लय परिष्कार मिळते. बोलणारा आपल्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो बोलणाराचे काय कुळीत विकतात, पण न बोलणाऱ्याच्या तुरी गहू पण विकत नाही, आहे की नाही. तर हे बोलायचे, प्रवचन करायचे, मग यांना खूप सारा परिष्कार भेटत असे. तर त्याच्या अंगावरती जे काशाय वस्त्र असते लाख मोलाचं असते. आणि ते श्रामणेर म्हणतात की म्हणते हा जो समोर तलाव दिसत आहे या तलावामध्ये तुम्ही जा. ते म्हणते की म्हणते हे तर माझं वस्त्र आता भिल, लाख मोलाचं वस्त्र आहे, कारण वस्त्राप्रती आसक्ती असते, अनेक लोकांना असते, माझं असं वस्त्र, माझं असं, माझं तसं, ही भावना असते. मग त्याला असं वाटतं की लाख मोलाचं वस्त्र माझ्या अंगावरती आहे, अहंपणा ज्ञानाचा. तर पण म्हणते म्हणतात की मी जसं सांगितलं तसं तुम्हाला करायचं आहे. तर ते जातात त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर गळ्यापर्यंत पाणी येते आणि ते म्हणतात ठीक आहे म्हणते, म्हणजे तिथपर्यंत जावंच तर त्याच्या मनामध्ये जो अहंपणा असतो तो अहंपणा मात्र हळूहळू कमी होतो. आणि ते श्रामणेरकडे येतात, त्यांना ते अधिष्ठान देतात, कर्मस्थान देतात. ज्ञानी तर ऑलरेडी असतात, फक्त ज्ञानाला एका कर्मस्थानाचा आधार द्यायचा असतो आणि त्या कर्मस्थानाच्या आधाराने ते अनंत पदाला प्राप्त होत असतात. ज्ञानाचा गर्व जर असेल तर मनुष्य धम्मश्रवण करू शकत नाही. कधी कधी मनुष्य सुंदर जर असेल तर ते धर्मश्रवण करू शकत नाही. मल्लिका राणीने भगवंताचं कधीच वंदन केलं नव्हतं. भगवंताची म्हणजे सिद्धार्थ गौतमाची बहीण उरूपनंदा, हिने भगवंताला पाहिलं सुद्धा नव्हतं. का पाहिलं नव्हतं, कारण ती अत्यंत सुंदर होती. राणी मल्लिका अत्यंत सुंदर होती. त्या असं विचार करायचे की भगवंत अनित्य सांगतात, हे शरीर नष्ट होणार आहे, हे क्षणभंगूर आहे, हे परिवर्तनशील आहे, हे नवदाराचं घर आहे, हे घाणीचं साम्राज्य आहे, आणि आम्ही तर एवढे सुंदर आहोत आणि भगवंत मग अनित्यवाद आम्हाला शिकवतात. त्यामुळे ते वंदनच करत नसत, परंतु भगवंत भगवंत असतात, त्यांचं मन सुद्धा भगवंत परिवर्तन करत असतात. संपत्तीवान लोक सुद्धा, धनवान लोक सुद्धा धम्मश्रवण करू शकत नाही. त्यांना असं वाटतं की आमच्याकडे संपत्ती आहे, आमच्याकडे धन आहे, आम्हाला काय लाभ आहे, आम्हाला काय फरक पडते, काहीच फरक पडत नाही, असे लोक विचार करतात. परंतु शेवटी मात्र धम्माशिवाय सुख लाभत नाही. आम्ही आता फिरत असल्यामुळे अनेक लोकांकडे जातो, अगदी करोडोचे बंगले सुद्धा आपल्या लोकांचे आहेत. आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे करोडो रुपयांचे बंगले आहेत,
जेव्हा आम्ही त्या घरामध्ये जातो एकदम अप्रसन्नता असते, आणि जेव्हा जातो बोलतो तर म्हातारे बाबा असतात, म्हातारे आई असतात, भंतेजी फार दुःखी आहो आम्ही. आम्ही म्हणतो "बा, एवढं एका कोटीचं घर आहे, नुसतं मार्बलच मार्बल, बाहेरून आतून सगळं फर्निचर फर्निचर, आणि कसं काय तुम्ही दुःखी आहे?" काय करता म्हणतात, भंतेजी फर्निचरला लेकर बरोबर नाही, मुलगा बरोबर नाही, सून बरोबर नाही, नातू बरोबर नाही, कोणी बोलत नाही म्हणता. एक ग्लासभर पाणी द्या म्हणलं तर पाणी सुद्धा कोणी देत नाही. काय सुख आहे म्हणतात. जेव्हा आम्हाला असं वाटलं की लेकराला शिकवलंच पाहिजे, चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये पण ते शिकवलं, मोठे नोकरी कमावतात, 1-1 लाख 2-2 लाख कमावतात. घरामध्ये आमच्या 4-4 लोक नोकरीचे आहेत म्हणते, 8-10 लाख रुपये महिन्याला येतात, पण काय करतात, सुखच नाही. म्हणजे पैसा कमावू नये असं भगवंतांनी नाही म्हटलं. ग्रस्त लोकांनी पैसा कमावलाच पाहिजे, त्याचं ते आद्य कर्तव्य आहे. परंतु त्या संपत्तीचा योग्य प्रकारचा उपयोग सुद्धा केला पाहिजे. आपल्या माता पित्याची जर आपल्याला सेवा करता येत नसेल, वडीलधाऱ्या लोकांची आपल्याला सेवा करता येत नसेल, आपल्या मुलाबाळाचा चांगल्या प्रकारे आपला सन्मान करता येत नसेल, तर काय करता त्या संपत्तीला, काय करता त्या धनाला, काय करता त्या पदाला, काय करता जे काही तुमच्याकडे म्हणजे प्रतिष्ठा आहे, जी बाह्य प्रतिष्ठा आहे, आंतरिक प्रतिष्ठा मात्र नाही आहे. आणि घरामध्ये कोणी विचारत नाही, आणि समाजामध्ये असं वाटतं की माझा मान केला पाहिजे, मला पुष्पगुच्छ दिला पाहिजे, माझं स्वागत केलं पाहिजे. भाऊ, घरामध्ये लेकरू विचारत नाही, घरामध्ये बायकोही विचारत नाही, घरामध्ये कोणी विचारत नाही. काय विचारत नाही? कारण स्वभाव तसा असतो. धम्म धम्म मार्गाने जीवन जगणारा मनुष्य, तो गरीब जरी असेल तर तो सुखी असतो. कारण अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात बघा, कारण धम्म मार्गाचं अनुसरण करण्यासाठी संपत्तीची गरज नाही, मनाची मानसिकता अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुम्ही किती धनवान आहात, तुम्ही किती सुंदर आहात, तुमच्याकडे किती पद प्रतिष्ठा आहे, याचा आणि तुमच्या सुखाचा तीळ मात्र संबंध नाही आहे. तुमच्या मनाची मानसिकता कशी आहे, तुमचं मन किती निर्मळ आहे, तुमचं मन किती चांगलं आहे, तुमचं मन किती परोपकारी आहे, तुमच्या मनामध्ये किती दया आहे, करुणा आहे, मैत्री आहे, यावरती तुमचं सुख अवलंबून आहे. आणि त्यामुळे आपण सातत्याने धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे. आणि धम्माचं आचरण करण्याची ही संधी या वर्षावासाच्या हा जो कालावधी असतो, या वर्षावासाच्या कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारची संधी आपल्याला निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आहे. आपलं विहार अत्यंत छोटा आहे. मी बागुल सरांसोबत, बाकीचे तर कोणी माझ्या परिचित नाही, सुरडकर सर आणि बागुल सर परिचित आहेत. तर वर्षावासाच्या निमित्ताने आपण नियोजन केलं होतं, पण आता मी बघितलं विहार अत्यंत छोटा आहे. पुन्हा सुरडकर साहेब म्हणतात की बाजूच्या परिसरामध्ये एक सुद्धा विहार आहे. यावर्षी जळगावमध्ये वर्षावास करावा हा एक माझा संकल्प आहे. खरं तर म्हणजे डॉक्टरनी सांगितलं, म्हणजे सक्ती केलेली आहे की तुम्ही फिरू नका, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. कारण आम्ही फिरत असल्यामुळे, जसं ज्ञानरक्षित भंते जे आमचे आहेत, फिरत असल्यामुळे थोडेसे त्यांना जरा प्रॉब्लेम झाले, ते सुद्धा फिरू शकत नाहीत. कारण शरीर आहे, हाडामासाचं शरीर आहे, जर त्याला योग्य प्रकारे जर आपण सांभाळलं नाही तर तारुण्य जरी असेल तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि त्यामुळे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे डॉक्टर म्हटले की तुम्ही शरीराची काळजी घ्या. आणि 3 महिन्यापर्यंत आम्ही असं ठरवलेलं आहे की वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत एका ठिकाणी राहायचं, 9 महिने मात्र सातत्याने फिरत राहायचं. कारण भगवंताचा आदेश आहे, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आपण फिरलं पाहिजे. आणि सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो आणि लोकांमध्ये परिवर्तन होताना सुद्धा आम्ही पाहतो. आणि त्यामुळे सुद्धा जर जळगावमध्ये जर वर्षावास झाला, समजून घ्या, अधिष्ठान झालं, तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या विहारामध्ये वर्षावासाचं म्हणजे राहणं जरी माझं नसेल तरी सुद्धा आपण वर्षावास या कालावधीमध्ये, या वर्षावासामध्ये घ्यावा, असं माझं आग्रहाचं तुम्हाला म्हणजे सांगणं असेल. कारण एका ठिकाणी मी राहत नाही, एका ठिकाणी जरी आलो असेल तर दिवसभराचं माझं शेड्यूल पॅक असते. या ठिकाणी एका वेळेला, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या वेळेला, अशा प्रकारे 3-4 विहारामध्ये चोखामेळा सुद्धा एक प्रमुख विहार आहे. तिथे सुद्धा भंतेंनी जेव्हा परवानगी दिल्यानंतर किंवा भंतेंचं जे काही सांगणं असेल त्याप्रमाणे तिथे सुद्धा म्हणजे वर्षावासाच्या कालावधीमध्ये प्रवचन असतील, धम्मग्रंथाचं वाचन असेल, ते सुद्धा आपण करणार आहोत. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना माझं सांगणं आहे की आपल्याला बाबासाहेबांच्या पुण्यामुळे हे महान सद्धम प्राप्त झालेलं आहे. तुमच्या भावी पिढीला जर तुम्ही संस्कारित नाही केलं, तुमच्या भावी पिढीला जर तुम्ही चांगल्या प्रकारे संस्कार दिले नाही, कारण बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, या भौतिक जीवनामध्ये, या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर केवळ
बुद्ध तत्वज्ञानाचे संस्कार तुमच्यावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. ते संस्कार जर तुमच्यावरती नसतील किंवा तुमच्या मुलाबाळावर जर तुम्ही ते संस्कार दिले नसतील तर भविष्यामध्ये तुमच्या मुलाबाळांना जेव्हा कळेल की बौद्ध धर्म किती महत्त्वपूर्ण आहे, किती चांगला हिताचा आहे, सुखाचा आहे, परंतु माझ्या वडिलांनी मला ते संस्कार दिले नाही, तर तुमचे मुलं बाळ तुम्हाला दोष देतील, तुम्हाला मूर्ख ठरवतील, अज्ञानी ठरवतील. एवढा मोठा पवित्र धम्म आम्हाला आमच्या पाल्याने दिला नाही. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या पाल्यांना धम्माचा संस्कार देसाल, जेव्हा ते मोठे होतील, चांगल्या मार्गाला लागतील, तर ते तुम्हाला धन्यवाद देतील की माझे माता पिता किती चांगले आहे, माझे माता पिता किती सिलवान आहे, गुणवान आहे, धार्मिक आहे, ज्यांनी आम्हाला एवढा पवित्र सद्धम्म दिलेला आहे. आणि त्यामुळे मुलांवरती संस्कार टाकणे, भावी पिढीला संस्कारित करणे हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. माता पित्यांचं नैतिक कर्तव्य असतं. मुलांना चांगलं शिक्षण तर दिलंच पाहिजे, उच्च दर्जाचं त्यांना शिक्षण दिलंच पाहिजे, परंतु ज्ञानासोबत सोबत त्यांना सदाचारयुक्त जीवन जगण्याचं शिक्षण सुद्धा आपण दिलं पाहिजे. जर ते सदाचारयुक्त जर जीवन जगत नसतील, चांगल्या प्रकारचं जीवन जगत नसतील, त्यांना शील नसेल, सदाचार नसेल, सेवाभाव नसेल त्यांच्यामध्ये, तर कुठल्याही अर्थाने तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये तुमच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावे, तुमच्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावे, ही एक मानसिक आपण तयारी केली पाहिजे. आणि ते संस्कार निर्माण करण्यासाठी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण सातत्याने मी येऊ किंवा न येऊ तरी सुद्धा तुम्ही हा वर्षावास तुमच्या विहारामध्ये 1 लोक असू द्या, 2 लोक असू द्या, 4 लोक असू द्या, विहार निर्माण केलं तर विहारामध्ये सातत्याने आपण आलं पाहिजे. केवळ विहार जयंतीला म्हणजे 14 एप्रिलला विहार खोलायचं, बुद्ध जयंतीला खोलायचं, पौर्णिमेला खोलायचं, वर्षभर ताला लावायचा, हे मात्र विहारामध्ये नसलं पाहिजे. आपले जे काही वैयक्तिक जे काही मतभेद असतील छोटे मोठे, ते घरच्या घरी ठेवून द्यायचे. विहारामध्ये आल्यानंतर आपण एक धम्म बांधव आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, बुद्धांचे अनुयायी आहोत, अशा प्रकारचा आपण विचार केला पाहिजे. आणि सातत्याने विहारामध्ये रोज आणि रोज आपण आलं पाहिजे. वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी लिखित बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथाचं आपण वाचन केलं पाहिजे. आपल्या मुलांना आपण संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी हाच एक उद्देश होता की तुम्हाला वर्षावासाचं महत्त्व कळावं, विहाराचं महत्त्व कळावं. किंवा विहार म्हणजे केवळ बिल्डिंग नसते, तर विहारामध्ये संस्काराची निर्मिती झाली पाहिजे. विहारामधून संस्कारित मनुष्य त्या ठिकाणी घडला पाहिजे. राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे मानवी जीवन मिळालेलं जे मानवी जीवन आहे, अनंत पुण्यकर्म आपण केलं, त्या पुण्यकर्माच्या बलाने हे मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे पशुप्रमाणे जन्मास आलो आणि पशुप्रमाणे आपण मृत्यूला प्राप्त झालो असं नाही झालं पाहिजे. तर मनुष्य म्हणून जन्मास आल्यानंतर मनुष्याचे आपण कर्तव्य केले पाहिजे. आताच आमचे वाघसाहेब सांगत होते, अनेक लोक असे या संसारामध्ये आहेत, आई वडील जरी मृत्यूला प्राप्त झाले, राग असल्यामुळे, द्वेष असल्यामुळे, मोह असल्यामुळे गाठी करून ठेवतात. लोक एकमेकांप्रती, आई वडिलांच्या प्रती, बहीण भावाच्या प्रती, आप्तेष्टांच्या प्रती अशा गाठी करून ठेवल्यामुळे लोक असं म्हणतात की ते सूम जळतो पण पीळ काय जळत नाही, असं काही लोकांची मानसिकता असते. तर अशा गाठी ठेवून मनामध्ये जर मूर्तीला आपण प्राप्त झालो तर काय लाभ होणार आहे? काही लाभ होणार नाही. आणि त्यामुळे आपण मनुष्य आहोत, मानवी जीवनामध्ये आपल्याला हे पुण्य प्राप्त झालं आहे. चांगल्या प्रकारचं आपण आचरण करावं, अनुसरण करावं, शीलाचं पालन करावं, दान पुण्य कर्म करावं. आणि बाबासाहेबांचं मला काहीतरी देणं आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये मला काहीतरी करणं आहे, हे माझं नैतिक कर्तव्य आहे, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि सातत्याने बाबासाहेबांच्या धम्मरथाला गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी मी माझ्याकडून काय देऊ शकतो याचा आपण सातत्याने विचार केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. आणि सुखपूर्वक जीवन जगत असताना बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो, ज्यांच्यामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे हे आपल्याला आजची धम्मदेशना श्रवण करण्याची संधी उपलब्ध झाली. असे आमचे श्रद्धासंपन्न उपासक अरुण बागुल यांच्याही प्रती, त्यांच्या परिवाराच्या प्रती व तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.